2-3 दिवसाची सुट्टी झाल्यावरती मी परत सासरी आले आणि माझे कामं बघून असं वाटलं, की अरे बापरे! उगाचच गेले. कारण ना जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा घरी येऊन नुसता पसारा असतो. तो आवरूनच दिवस निघून जातो. जसं की माझी मम्मी आधी जायची ना म्हणजे मामाकडे वगैरे राहायला. घरी आल्यावरती आम्हाला खूप बडबडायची, "काय पसारा करून ठेवलाय वगैरे असं काय काय?" तर ते मला आता फील होतंय, की यार असं पण असतं ना, आपण पण लोकांना त्रास दिलेला आहे. तर म्हणजे घराला बाई नाही ना, तर त्या घराला अर्थ नाही. ते बरोबर बोलतात. कारण मग संसार नीट होतच नाही आणि नुसता पसारा असतो. तो सगळा आवरला आणि आज होती संकष्टी त्याच्यामुळे मी लेटच आले घरी. सगळं आवरून मला खूप वेळ झाला. पटकन मी जेवण वगैरे बनवलं आणि माझं पूजन करून झालेलं. फक्त नैवेद्य दाखवायचं होतं. तर ते पूजन मी 7 वाजताच केलेलं. आता मी 8-8:30ला नैवेद्य दाखवेलच. थोडीशी मला त्याने हेल्प पण केली आणि असं माझं छोटंसंच काय बनवलेलं. जास्त असं मी काहीच नाही बनवलं. कारण ना मनापासून बनवलं त्याला अर्थ असतं ना, असं पण असतं ना, देवाला काय सगळं ॲक्सेप्ट असतं. पण मी सगळं डाळ-भात, भाजी वगैरे सगळं बनवून झालेलं. असं नाही की काय राहिलं पण माझं असं छोटंसं पूजन वगैरे केलं. त्यांना सांगितलं नारळ वगैरे फोडायला आणि आता मी फायनली माझ्या घरी आलेली आहे. तर तुम्हाला आता माझे जे व्लॉग दिसतील ते माझ्या माहेरचे नाही दिसणार, सासरचे दिसतील. कारण मी इथे आले सो डेली व्लॉग्स आपल्या रेग्युलर चालू होतील आणि माझा दिवस असा गेला. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.